नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर। लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर। रीड अलाउड अँड कॉपी द फ्रेजेस इन युअर नोटबुक। या ठिकाणी हे शब्द मोठ्याने वाचा आणि पाहून तुमच्या वहीत लिहा। खाली काही फ्रेजेस दिलेले आहेत, काही शब्द दिलेले आहेत, तर ते तुम्ही मोठ्याने रीड करायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे राईट डाऊन करायचे। मग या ठिकाणी हे पक्ष्यांचं चित्र दिलेले आहे। अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, हे राजहंस पक्षी। अ फ्लोक ऑफ गीज, त्यानंतर ह्या बकऱ्या आहेत। अ फ्लोक ऑफ शीप, ही झाडं आहेत। अ ग्रो ऑफ ट्रीज, त्यानंतर अ पॅक ऑफ डॉग्स, हे कुत्रे आहेत। त्यानंतर अ स्वार्म ऑफ बीज, मधमाशा। अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स, मुंग्यांची वसाहत। अ हर्ड ऑफ कॅटल, गुरंढोरं। अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन, अ टीम ऑफ प्लेयर्स। अ क्राउड ऑफ पीपल, अ बंडल ऑफ क्लोथ्स, अ बंडल ऑफ स्टिक। अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ कीज, अ बंच ऑफ ग्रेप्स। अ लिस्ट ऑफ नेम, अ रो ऑफ चिल्ड्रेन, अ चेन ऑफ फ्लावर्स। Student, first I will read all the words, then I explain this word. First, a flight of birds means पक्ष्यांचा थवा. A flock of geese, हंसांचा थवा. A flock of sheep, मेंढ्यांचा कळप. A grove of trees, झाडांची राई. A pack of dogs, कुत्र्यांचा झुंड. अ स्वार्म ऑफ बीज, मधमाशांचा थवा. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स, मुंग्यांची वसाहत. अ हर्ड ऑफ कॅटल, गुरांचा कळप. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन, मुलांचा समूह. अ टीम ऑफ प्लेयर्स, खेळाडूचा संघ. अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांची गर्दी. अ बंडल ऑफ क्लोथ्स, कपड्यांचे गाठोडे. अ बंडल ऑफ स्टिक, काठ्यांची मोळी. अ बंच ऑफ फ्लावर्स, फुलांचा गुच्छ. अ बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा. अ बंच ऑफ ग्रेप्स, द्राक्षांचा घड. अ लिस्ट ऑफ नेम, नावांची यादी. अ रो ऑफ चिल्ड्रन, मुलांची रांग. अ चेन ऑफ फ्लावर्स, फुलांच्या माळा। म्हणजे विद्यार्थ्यांनो, हा जो लेसन आहे, या लेसनमध्ये आपल्याला हे ग्रुप दिलेले आणि प्रत्येक ग्रुप हा कोणाकोणाचा आहे आणि तो या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे। तर या ठिकाणी हे अ फ्लाइट ऑफ बर्ड्स म्हणजे हा आहे पक्ष्यांचा थवा। अ फ्लोक ऑफ गीज, हंसांचा थवा. त्यानंतर अ फ्लोक ऑफ शीप, मेंढ्यांचा कळप. अ ग्रो ऑफ ट्रीज, झाडांची रांग. अ पॅक ऑफ डॉग्स, कुत्र्यांची झुंड. अ स्वार्म ऑफ बीज, मधमाशांचा थवा. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स, मुंग्यांची वसाहत. अ हर्ड ऑफ कॅटल, गुरांचा कळप. म्हणजे एकापेक्षा जास्त जे आहेत त्याला म्हणतात गुरांचा कळप. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन, मुलांचा समूह. या लेसनमध्ये प्रत्येक समूहाला काय म्हणतात हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे। अ टीम ऑफ प्लेयर्स, मुलांची टीम किंवा मुलांचा संघ. अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांची गर्दी. अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांची गर्दी. अ बंडल ऑफ क्लॉथ, कपड्यांचं गाठोडं. अ बंडल ऑफ स्टिक, काठ्यांची या ठिकाणी काठ्यांचा काठ्यांची मोळी. अ बंच ऑफ फ्लावर, फुलांचा गुच्छ. अ बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा. अ बंच ऑफ ग्रेप, द्राक्षांचा घड. अ लिस्ट ऑफ नेम, नावांची यादी. अ रो ऑफ चिल्ड्रन, या ठिकाणी मुलांची रांग. आणि अ चेन ऑफ फ्लावर्स, फुलांच्या माळा। अशा प्रकारे या ठिकाणी हे ग्रुप्स नेम दिलेले किंवा त्या ग्रुपला काय म्हणतात ते या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू.